नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेणार, मंत्री गिरीश महाजनांना समजूत काढण्यात यश. गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती. बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणं भोवलं. विधान परिषदेच्या मतदानाआधीच शिवसेनेचं खातं उघडलं. ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक बिनविरोध विजयी, मवियाच्या अभिजित पवारांचा अर्ज मागे. जालना संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकरांची निवडणुकीतून माघार, गणेश लोखंडे लढणार निवडणूक. नागपूर विधान परिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस थेट सामना, भाजपाचे डॉक्टर राजू पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे लढत. जळगाव विधान परिषदेमध्ये भाजपाचं टेन्शन वाढलं, शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांची धावाधाव. माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न, मुलीच्या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवींची पोस्ट. कोल्हापुरात ठाकरे गटामधील अंतर्गत वादाची पुन्हा चर्चा, रवी किरण इंगवले आणि मंजित मानेंची वादाची क्लिप व्हायरल, जय महाराष्ट्र या ऑडिओची पुष्टी करत नाहीये. शाळा सुरू होण्याआधीच पालकांना दरवाढीचा शॉक, स्कूल बसच्या भाडेवाढ झालेली आहे 15%. इंधनाचे दर वाढल्यानं स्कूल बस असोसिएशनचा निर्णय. विमानतळावर सेल्फी काढल्यास मोबाईल होणार जप्त, DGCA कडून नवी नियमावली जारी, विमानतळावर रील्स काढण्यावरही बंदी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये ATSची कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील चौघे ताब्यात, संशयित तरुणांची 10 तास कसून चौकशी. मेट्रो लिफ्टमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी जेरबंद, मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रत्नागिरीच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर ACBच्या जाळ्यात, स्त्रीरोग तज्ज्ञ कांचन मदार यांना 4,500ची लाच घेताना रंगेहात अटक. बारामतीतील गुणवडीत अवैध हातभट्ट्यांवर धाड, जमिनीखाली लपवलेला दारू साठा जप्त. माऊली समाधी मंदिरात आंब्यांची आकर्षक सजावट, मंदिर परिसरात दरवळतोय आंब्याचा सुगंध. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाकडे दुर्लक्ष, जानेवारीमध्ये मूर्तीवर सिलिकॉन लेप लावण्याचा होता ठराव. बिहारच्या मुजफ्फरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमधील ICUमध्ये आग, 7 जणांचा आगीत होरपळून मृत्यू. दिल्लीतील रेस्टॉरंट आग प्रकरणी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, आगीत होरपळल्यानं 21 जणांचा झाला होता मृत्यू. आणि मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती, केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी.